कर्नाटका गुलबर्गा शहर के डिप्टी कमिश्नर ऑफिस के रूबरू गुलबर्गा यूथ कांग्रेस के लीडर्स की जानिब से नीट एग्जाम को कैंसिल करने और पेपर लीक को लेकर बीजेपी के खिलाफ बड़े पैमाने पर एहतजाज मुनज़्ज़म किया गया। गुलबर्गा यूथ कांग्रेस के सदर शकील सरड़गी ने मीडिया के नुमाइंदों से बात करते हुए कहा कि लाखों स्टूडेंट्स के मुस्तकबिल के साथ खिलवाड़ किया जा रहा है। पेपर लीक मामले में बीजेपी के लोग शामिल होने का सबूत मिला है और नीट पेपर लीक करने वालों को गिरफ्तार किया गया है। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। पेपर लीक माफिया के सारे धिक्कारा, पेपर लीक माफिया के सारे धिक्कारा, केंद्र बीजेपी सरकार रखे, केंद्र बीजेपी सरकार रखे, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಟ ಆಡುತ್ತಿರುವ ಕೇಂದ್ರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ರಕ್ಕೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಟ ಆಡುತ್ತಿರುವ ಕೇಂದ್ರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ರಕ್ಕೆ, पेपर लीक माफियागे, पेपर लीक माफियागे, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। आज जो है गुलबर्गा में यूथ कांग्रेस की जानिब से जो है प्रोटेस्ट रखा गया है, जो कि देश भर में जो है नीट पेपर जो लीक हुआ है उसके लिए बीजेपी गवर्नमेंट जो है लाखों के तादाद के बच्चों के उनके फ्यूचर के लिए खेल खेला है। ऐसा हम चाहते हैं कि कांग्रेस की जानिब से कि पूरे हिंदुस्तान की पब्लिक से जानते हैं कि सेंट्रल जो शिक्षा मंत्री है उनको रिजाइन देना चाहिए। आज कई सारे पेरेंट्स जो है अपने बच्चों को कैसी तरह से मेहनत करके, कोई ऑटो चला के, कोई दुकानों में छोटे छोटे बिजनेस करके, वैसे लोगों ने अपने बच्चों को फ्यूचर करने के लिए खून पसीना एक करके क्या है पढ़ा लिखा है। आज जो है ये पेपर लीक करके क्या है पूरे हिंदुस्तान के फ्यूचर के लिए उन्होंने फ्यूचर के खेल खाड़ करे हैं, छेड़छाड़ करे हैं। ये इसका
न्याय मिलना चाहिए। सेंट्रल मिनिस्टर जो शिक्षा मंत्री हैं उन्हें देना ही देना है, रिजाइन देना है। तो बीजेपी गवर्नमेंट में क्या है, नामुमकिन भी मुमकिन करते हैं। ऐसा कई टाइम जो है ना पेपर लीक हो चुका है। बच्चे मेहनत करके ना दिन रात करके पढ़े हैं, लिखे हैं, उनकी मेहनत को उन्होंने ये करा है। बीजेपी गवर्नमेंट क्या है, बिजनेसमैन को GST दे, किसानों के खिलाफ विरोध बिल लाई हुई है, ऐसे चीजें कर रहे हैं बीजेपी वाले। आज जो है ये भी नौबत आ गई कि स्टूडेंट के साथ भी खिलवाड़ करे हैं बीजेपी वाले। अब उनको दिखाते हैं, रिजाइन देना चाहिए। बीजेपी टोटली फेल हो चुकी है। आपसे सरकार का भी चलाना नहीं होता, आप रिजाइन देना चाहिए। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रिजाइन देना ही देना होगा। शुक्रिया। जो हमारे देश में जो पेपर लीक का मसला चल रहा है 2014-15 से लेके अब तक टोटल 89 टाइम पेपर लीक हुआ है। आज तक एक एजुकेशन मिनिस्टर इसके ऊपर बात नहीं करा, ना हमारा देश का प्रधानमंत्री बात करा। जब भी एग्जाम्स आते हैं प्रधानमंत्री के परीक्षा पे चर्चा बोल के प्रोग्राम करते हैं, जो खुद कभी भी परीक्षा नहीं लिखे उन्होंने परीक्षा पे चर्चा करते हैं। जब पेपर लीक होता है तो बात करने नहीं आते। और हमारे जो एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान साहब आज तक कहीं पे भी आके प्रेस कॉन्फ्रेंस से या देश के युवाओं से एक बात, एक लफ्ज पेपर लीक के बारे में नहीं बोले कहीं पे भी। यही दर्रा से आता है कि तुम जो करना है करो, हम जो करना है करते हैं बोल के ऐसा चल रहा उनका मनमानी। अब आज की डेट में जो मई 3 को जो एग्जाम हुआ था, मोर देन 22.87 लाख बच्चे एग्जाम लिखे थे। सिर्फ बच्चे नहीं थे, उनके माँ बाप के भी एग्जाम थे हुए। क्यों बोल तो ये नीट एग्जाम जो है मेनली डॉक्टर्स, MBBS रहते, BDS रहते, BHMS रहते, ऐसे कोर्स के लिए ये एंट्रेंस एग्जाम रहता है। और ये पेपर भी अप्रैल 29 को ऑलरेडी लीक होने के बावजूद वो भी बीजेपी रूल राजस्थान रहते या महाराष्ट्र रहते, पेपर कभी भी लीक वहीं होते हैं, महाराष्ट्र में रहते या राजस्थान या बिहार में। एडमिनिस्ट्रेशन को मालूम रहने के बावजूद एग्जाम लिखे। एग्जाम लिखने के बाद भी 12 तारीख को NTA नेशनल एंट्रेंस टेस्ट एजेंसी वाले एग्जाम कैंसिल बोल के आके बोलते हैं। इसके ऊपर हमारे देश के प्रधानमंत्री क्या बोल रहे हैं, एजुकेशन मिनिस्टर क्या बोल रहे हैं, बात पे नेशनलिज्म बोलते हैं। 89 टाइम पेपर लीक हुआ, ये है तुम्हारा नेशनलिज्म। बच्चों की फ्यूचर के साथ पेपर लीक नहीं हो रहे हैं, बच्चों की फ्यूचर लीक हो रहा है हमारे देश के। हमारे स्टेट से भी ऑलमोस्ट 1.8 लाख स्टूडेंट्स एग्जाम लिखे थे। हमारे कलबुर्गी रीजन से मेरे इंफॉर्मेशन के हिसाब से 12,000 स्टूडेंट्स लिखे थे। उनका फ्यूचर लीक हो रहा एवरी टाइम। इसीलिए इस बार हमारे AICC अध्यक्ष खड़गे साहब रहेंगे और हमारे LOP राहुल गांधी साहब रहेंगे। दिल्ली से लेके गली तक पूरा देश में हम इस चीज को पब्लिक डोमेन में लाएंगे और धर्मेंद्र प्रधान साहब का रेजिग्नेशन लेके रहेंगे। ಪೇಪರ್ ಲೀಕ್ ನೀಟಿನ ಎಕ್ಸಾಮದ ಬಗ್ಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಕೂತದೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತೀನಿ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಜುಕೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್, ಕೇಂದ್ರದ ಎಜುಕೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೂಡಲೇ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಅರಿವಿತ್ತು ಅವರಿಗೆ ಏನಾದರೂ ಇವತ್ತು ಈ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸಬೇಕೇನೋದು ಇವತ್ತು ನೋಡ್ರಿ ದೇಶದ ಬೆನ್ನೆಲುಬೆ ಒಂದು ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರಿದ್ದರೆ ದೇಶದ ನಡೆಸೋಕೆ ಒಂದು ಸ್ತಂಭ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ಬೋದು. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಕ್ಕಳು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಇವತ್ತು ನೀಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಧಾರವಾಡ ಅಂತದ್ದು, ಬೆಂಗಳೂರು ಅಂತಲ್ಲಿ ಕೋಚಿಂಗ್ ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದೆ ಎಷ್ಟೋ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕೋಚಿಂಗ್ ಕೊಡಿಸಿರ್ತಾರೆ. ಅಂಥ ಕೋಚಿಂಗ್ ಮಕ್ಕಳು ಓದಿ ವಿದ್ಯಾವಂತರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪೇಪರ್ ಲೀಕ್ ಮಾಡ್ಕೇಸಿ ಆ ವಿದ್ಯಾವಂತರ ಭವಿಷ್ಯ ಏನಾಗಬೇಕು. ಇವತ್ತು ಯಾರೋ ರಾಜಕಾರಣಿ ಮಕ್ಕಳು ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕೇಂದ್ರದಾಗ ಏನು ನಿಮ್ಮ BJP ಮಕ್ಕಳು ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಇತರ ಏನು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮ್ಯಾನ್ ಉದ್ಯಮಿಗಳ ಮಕ್ಕಳಾಗಿರ್ಬೋದು, ಇಂಥವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ನೀವು ಪೇಪರ್ ಲೀಕ್ ಮಾಡಿ ಅವರ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನೀವು ನೋಡಕತ್ತೀರಿ. ಇವತ್ತು ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾರು ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸ್ಬೇಕು? ಅದು ಮೋದಿ ಇವತ್ತು ನಾ ಇವತ್ತು 2 ಕೋಟಿ ಹುದ್ದೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರದಾಗ ಸರ್ಕಾರ ತಂದರು. ಇವತ್ತು 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಮೋದಿ ಅವರು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು. 14ರಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ 15 ರೂಪಾಯಿ ಹಾಕಿಲ್ಲ. 2 ಕೋಟಿ ಜನ 2 ಜಾಬ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇವತ್ತು BJP ಸರ್ಕಾರ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ BJPದವ್ರನ್ನು ತಿಳ್ಕೊಬೇಕು, ಕೇಂದ್ರದ BJP ಸರ್ಕಾರದವ್ರನ್ನು ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಏನು ಹಾಳಾಗತ್ತದ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಒಬ್ಬರೇ ಹೋರಾಟಗಳು ಕೂಡ ಇವತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಜನರು ಹೋರಾಟ ಕೇಳಿದಾರೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಅರಿವಾಗಲ್ಲ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ. ಇವತ್ತು ನೀಟ ಹಂಗೆ ಆಯಿತು, PSI ಹಗರಣ ಹಂಗೆ ಆಯಿತು. ಈ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಸಂಘಟನೆ ನೀವು ಆಟ ಆಡಕತ್ತಿ, ನೀವೇನು ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತೀರಿ? ನಾ ಈ ಕೂಡಲೇ ಎಜುಕೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗೆ ಕೂಡಲೇ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು. ಕೇಂದ್ರದ
ಎಜುಕೇಶನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೂಡಲೇ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ಕೂಡ ಈ 2 ಕೋಟಿ ಹುದ್ದೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಸಲುವಾಗಿ ಅದು ಕೂಡಲೇ 2 ಕೋಟಿ ಹುದ್ದೆಗಳನ್ನು ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಹೇಳಕ್ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಆಗಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ರಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ತೊಗೊಂಬರ್ತೀವಿ, ನಾವು ಹೆಂಗೆ ಜನರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡ್ತೀವಿ, ಕೆಲಸ ಕೊಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲ ಏನು ಬೇಕು ಹಿಂದಕ್ಕೆ ನಡೆದು 70 ವರ್ಷದಿಂದ ಸರ್ಕಾರದ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಲೋಪದೋಷ ಇರಲಿ, ನಿಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಬಂದು ಹಿಡಿದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಲೋಪದೋಷದ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡಲೇ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿರುವಂಥ ಎಜುಕೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಅಮಿತ್ ಶಾ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು. ಇದು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಇದು ಇನ್ನೂ ಆಗಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಯುವಕರನ್ನ ತಂದು ಇನ್ನೂ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ನಾವು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವಿ. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address Bednakapo near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290, 9480107826.